आपल्या नोकरांना, आपल्या सेवकांना. म्हणून इथं पक्षीय राजकारण नाही आहे, जातीय राजकारण नाही आहे. सारा स्थिती आणि गुलामच्या राजकारणाला या नांदेडची जनता वैतागली होती. आणि या सहा पिढीवर गुलामची राजनीतीला वैतागून लोकांनी परिवर्तन घडवलंय. पहिल्यांदा असं झालेलं आहे की नांदेड लोकसभेचा भाग 3 भाग आहेत नांदेडचे. एक विधानसभा आपली नागपूर लोकसभेत आहे, 6 विधानसभा नांदेड लोकसभेत आहे आणि आपल्या 2 विधानसभा हिंगोली लोकसभेत आहे. 3ही लोकसभेवर काँग्रेस राष्ट्रवादीला शिल्लक ठेवलं नाही आणि विरोधकांना असलेल्या भाजपच्या खासदारांना निवडून दिलं नांदेडच्या जनतेनं. कारण ते 6 पिढी गुलाम एसी एसटी मध्ये नाही, ओबीसी मध्ये आहे आणि माझे मित्र सगळ्या पक्षामध्ये आहेत. तर स्वप्ने तुमच्यासारखं आमची मित्र इतर पक्षामध्ये आहेत, आमची मित्र सर्व जातीमध्ये आहेत आणि त्यांच्याशी आमचा संवाद होतो. मला तिकीट मिळाल्यानंतर माझा गौरव करण्यासाठी फक्त वंचित बहुजन आघाडीमधले घटकच आले होते अशाचा भाग नाहीये. लपून छपून अंधारामध्ये इतर पक्षाचे लोकही आले आणि म्हणून म्हणले की आम्हाला खूप आनंद झाला की तुमच्यासारखा एक लढवय्या कार्यकर्ता आज विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आणि त्यांनी मान्य केलं. शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते असलेल्याने मान्य केलं की या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य एससी एसटी ओबीसी मधल्या बांधवांना आणि सामान्य कुटुंबातील तरुणांना एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी संधी दिली होती, परंतु त्यापेक्षाही जास्त संख्येमध्ये या महाराष्ट्रात या परिस्थितीमध्ये विधानसभेची संधी देणारा एक मोठा नेता म्हणजे लढवय्या नेता माननीय ॲडव्होकेट प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर आहेत. बाळासाहेब ठाकरे आजचा कार्यक्रम हा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत नांदेड दक्षिणचे उमेदवार फारुक अहमद यांचा युवकांशी संवाद होता. म्हणजे सिडको हाडको भागातील किंवा दक्षिण भागातील तरुणांच्या ज्या समस्या आहेत किंवा येथील भागातील तरुणांचा बेरोजगारीचा वाढलेला प्रश्न किंवा अन्याय अत्याचार अशा अनेक मुद्द्यांवर येथील फारुक अहमद सरांनी इथल्या युवकांशी संवाद साधलेला आहे. काय काय सांगितलं त्याने? फारुक अहमद सरांनी ज्या प्रकारे या अगोदरचे माजी आमदार आहेत त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला तरुणांना टाळलेलं आहे व ते जर निवडणूक लढतील आणि जिंकले तर कशा प्रकारे सिडको हाडको भागात एक नवीन उद्योग तयार करून तरुणांना बेरोजगारीपासून दूर करून त्यांच्या हाताला काम कशा प्रकारे देतील, शिक्षणाचे फॅक्टर कशा प्रकारे चांगल्या प्रकारे उभारल्या जाईल, जे शिक्षणाचं बाजारीकरण झाले ते बाजारीकरण थांबून गरीब विद्यार्थ्यांना कशा प्रकारे चांगले शिक्षण देण्यात येईल, आम्हाला रोड कशा प्रकारे चांगले देण्यात येईल आणि जो मोठा पाण्याचा प्रश्न आहे तो कशा प्रकारे मूलभूत हक्क आहे जो पाण्याचा प्रश्न आहे तो कशा प्रकारे हाताळता येईल याविषयी त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. नांदेड़ न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.